नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खजूर बदाम मिल्कशेक. हे प्यायला खूप छान लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे आणि करायलासुद्धा अगदी सोपं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं घेतलेले आहेत मी 8 ते 9 खजूर घेतलेले आहेत. त्यामधलं बी काढून घेतलेलं आहे आणि इथं मी 25 बदाम घेतलेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला गरम करून घेतलेलं दूध घालायचं आहे. मी इथं अर्धा लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे. तर गरम दुधामध्ये आपल्याला हे खजूर आणि बदाम 1 तासासाठी भिजत घालायचे आहेत. तुम्ही थंड दुधात रात्रभर सुद्धा भिजू घालू शकता. आता आपल्याला हे 1 तासासाठी व्यवस्थित आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. 1 ते 1.5 तास मी हे बदाम आणि खजूर मी गरम दुधामध्ये भिजवून घेतले होते. आपले बदामसुद्धा व्यवस्थित भिजलेले आहेत आणि खजूरसुद्धा व्यवस्थित आपले भिजलेले आहे. तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेले बदाम घालायचे आहेत. आणि खजूर घालायचे आहेत आपल्याला भिजवून घेतलेले. आता याची एक आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे. एकदम अशी बारीक पेस्ट करायची आपल्याला. अशा प्रकारे मी खजूर आणि बदामची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी मस्त एकदम बारीक अशी पेस्ट झालेली आहे. मी इथे कढई घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे पेस्ट काढून घ्यायचे आहे. सगळी पेस्ट आपल्याला या कढईमध्ये काढून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून या पेस्टमध्ये घालायचं आहे. पाणी भांड्यामध्ये थोडीशी पेस्ट राहिलेली होती त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून या पेस्टमध्ये घातलेलं आहे. आता आपल्याला मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. गरम करून घेतलेलं आहे दूध. आपल्याला गरम करून दूध घ्यायचं आहे. तुम्ही थंड जर दूध घेतलं तर एखाद्या वेळेस फुटण्याची शक्यता राहते दूध आपल्या खजूरमुळे. त्यामुळे आपल्याला दूध गरमच करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. आता याला आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता आपल्याला 3 ते 4 मिनिट हे दूध उकळून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं दाटसर होतं दूध. हे दूध मी 3 ते 4 मिनिट हे उकळून घेतलेलं आहे. थोडंसं दाटसर झालेलं आहे. इथं मी 4 चमचे साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला कमीच घालायची आहे कारण आपण यामध्ये खजूर घातलेले आहेत. खजूर अगोदरच गोड असतात त्यामुळे साखर आपल्याला कमीच घालायची आहे. साखर घातल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर हे दूध उकळून घ्यायचं आहे. म्हणजे साखर व्यवस्थित विरघळते. असं मस्त आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे खजूर आणि बदामचं. तुम्ही बघू शकता. साखर घातल्यानंतर मी 2 मिनटं हे खजूर बदामचं मिल्कशेक उकळून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त दाटसर झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड करून घेऊया आणि नंतरच आपल्याला सर्व करायचं आहे. थंडगार आपला खजूर बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त दाटसर झालेला आहे. आता आपण सर्व करून घेऊया. मी 2 ग्लास घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. असं मस्त दाटसर झालेला आहे. तुम्ही बघू शकता. 2 ग्लासामध्ये आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला आईस क्यूब टाकायची गरज नाही कारण मी 2 तास हे फ्रीजरमध्ये ठेवला होता. व्यवस्थित थंड झालेला आहे. आता यावरून आपल्याला गार्निशसाठी टाकायचं आहे थोडेसे बदामाचे काप. थोडेसे आपल्याला खजूरचे काप घालायचे आहेत यावरून.
मस्त आपला खजूर बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे. प्यायला खूप छान लागतो आणि पौष्टिकसुद्धा आहे. तुम्ही वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. लहान मुलांसाठी तर हे खूपच पौष्टिक आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.